पुण्याच्या हजारो लोकांना एकत्र आणण्याचं काम फक्त बाप्पाच करू शकतात. हृदयामध्ये धडधड, चेहऱ्यावर हसू आणि मुखात फक्त एकच घोषणा, गणपती बाप्पा मोरया. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण बाप्पाच्या आगमनाचा ब्लॉग शूट करणार आहोत. पुण्यातील 5 मानाचे गणपती हे जगप्रसिद्ध आहेत आणि तुम्हाला जर यांच्या मिरवणुकीत जायला भेटलं तर तुम्ही जगातील मोस्ट लकी पर्सन आहात. आणि तशीच एक लकी पर्सन मी सुद्धा आहे, कारण आज मी आली आहे बाप्पांची मिरवणूक डॉक्युमेंट करायला. संपूर्ण परिसर ज्याच्या नादाने दुमदुमून उठतो आणि सर्वांचे पाय थिरकू लागतात. एकच नाद, ढोल ताशांचा कडकडाट, त्याचा प्रत्येक ठोका अंगावर शहारे आणतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनामुळे पारंपरिक खेळ, लाठीकाठी, मर्दानी खेळ, पट्टा, भाला आजही आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपलं भाग्यच. ही आपली संस्कृती जपण्यासाठी ह्यातला प्रत्येक जण स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन जोशाने आपली कला सादर करतोय. कोणी पहाटे तर कोणी रात्रीपासून, कोणी अनवाणी तर कोणी उपाशीपोटी, काही जण तर कामाला जाताना आणि काही खिडकीतून वाकून. सगळे फक्त त्या क्षणाची वाट बघतायत. आणि मग सुरू होतो तो क्षण. गर्दीत अचानक शांतता पसरते. समोरून हळूहळू दिसू लागते ती मूर्ती. पहिल्यांदा नजरेला भिडतात ते डोळे, मोठे, शांत, पण आत खोलवर एक अवर्णनीय तेज प्रकटतंय. जणू सृष्टीचा सारांश त्या डोळ्यामध्ये साठवलाय. बघितलं की असं वाटतं हे डोळे माझ्या प्रत्येक दुःखाला ओळखतात आणि प्रत्येक आनंदामध्ये सामील होतात. माथ्यावरचं मुकुट सूर्यप्रकाशामध्ये चमकतंय. गालावरची ती मौशी लाली, हातामध्ये मोदक धरलेलं ते रूप पाहिलं की अंगावर काटा येतो. ढोल, ताशे, गोंगाट हे सगळं विसरायला होतं आणि त्या एका नजरेतून जणू हजारो वर्षांची शांतता आणि शक्ती मिळते. ढोल ताशांच्या गजरात बाप्पा विराजमान झाले आणि असा झाला आपला आजचा हा प्रवास. बाप्पांचे दर्शन अजूनही डोळ्यासमोर उभे आहेत. पण एक गोष्ट नक्की, गणपती उत्सव फक्त पाहायचा नसतो तर तो जगायचाही असतो. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आय अमृता स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा.